आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणसाच्या एकतेचं चित्र उभं राहिलं असतं. राज ठाकरेंचं वक्तव्य नुसत्या मोर्चाच्या चर्चांनी माघार घ्यावी लागली. राज ठाकरेंचा टोला. 20 वर्षांनी आपण आणि उद्धव एकत्र आलेलो आहोत. बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. राज ठाकरेंचा टोला. तुमची सत्ता विधान भवनात, आमची सत्ता रस्त्यावर. राज ठाकरेंचं विधान. महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होतं राज्यकर्त्यांना समजलं असेल. हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्ट्या माघार आणि आम्ही हिंदी का शिकायची. राज ठाकरेंचा सवाल. हिंदी सक्तीतून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणं सरकारचा प्रयत्न. राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. महाराष्ट्र आणि मराठीकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहायचं नाही. मुंबई आणि महाराष्ट्राला हात घालून दाखवा. राज ठाकरेंचा इशारा. राज ठाकरेंकडून दक्षिण भारतातील इंग्रजी भाषेत शिकणारे नेते आणि अभिनेत्यांची यादी सादर. कोण कुठे शिकलं याचा संबंध नाही. राज ठाकरेंकडून स्पष्ट. महाराष्ट्रातला माणूस मराठीसाठी एकत्र आला. सरकार यापुढे जनतेला जातीमध्ये विभागायला सुरुवात करणार. सावध रहा, सतर्क रहा. राज ठाकरेंचं जनतेला आवाहन. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होणार. 1999 साली बाळासाहेबांचं राज ठाकरेंकडे वक्तव्य. बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारता यावं. राज ठाकरेंकडून आशा व्यक्त. मराठीच्या लढ्यात सहभाग घेतलेल्या सर्व पक्षातील नेत्यांचे आभार. मराठीसाठी एकवटलेले नेते व्यासपीठावर एकत्र. कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा. राज ठाकरेंचे प्रतिपादन. लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती कशासाठी. राज ठाकरेंचा सवाल. बऱ्याच वर्षांनंतर राज आणि आपली व्यासपीठावर भेट. सन्माननीय राज ठाकरे वक्तव्यानं उद्धव ठाकरेंच्याही भाषणाची सुरुवात. भाषणापेक्षा आमचं दोघांचे एकत्र दिसणं महत्वाचं. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. उद्धव ठाकरेंचं विधान. सरकारने राज ठाकरेंची शाळा काढली. मोदींची शाळा कोणती. उद्धव ठाकरेंचा सवाल. आपण मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली होती याचा आपल्याला अभिमान. उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट. आम्ही भाषेच्या विरोधात नाही पण भाषेची सक्ती केली तर आम्ही सक्ती दाखवू. उद्धव ठाकरेंचा इशारा. आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नव्हे. उद्धव ठाकरेंचा इशारा. तोडाफोडा राज्य करा ही सरकारची नीती. आमच्या महाराष्ट्राचा. उद्धव ठाकरेंचा टोला. कुठं गेलं मराठी रंगभूमीचं दालन. उद्धव ठाकरेंचा सवाल. आम्ही भाषेच्या विरोधात नाहीत. उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. 20 वर्षांनंतर ठाकरे कुटुंबीय व्यासपीठावर एकत्र. विजय मेळाव्यामुळे ठाकरे कुटुंब व्यासपीठावर. ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. ये पब्लिक सब जानती है. विजय मेळाव्यानंतर फडणवीसांचा पलटवार. ठाकरे बंधू एकत्र येण्याचं आपल्याला श्रेय दिल्याने राज ठाकरेंचे आभार. ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना खोचक टोला. उद्धव ठाकरे राज्याच्या जनतेचा अपमान करतात. उद्धव यांना घरी बसवण्याचा कार्यक्रम राज्याच्या जनतेनं केला. पालकमंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विजय मेळाव्यावरून टीका. उद्धव ठाकरेंचा खरा अजेंडा म्हणजे मराठी नाही तर म्हणजे महापालिका असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. राज ठाकरेंच्या भाषणामध्ये फक्त मराठीचा मुद्दा. उद्धव ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दाच नव्हता. खासदार नरेश मस्केंची विजयी मेळाव्यावर टीका. मराठी मुद्द्यासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले. राजकारणात काहीही होऊ शकतं. रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य. विजय मेळावा मराठीच्या नावावर राजकीय मेळावा. मनसेनं सोबत घ्यावं म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेची घाई. मंत्री उदय सामंत यांची ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका. सुशील केडियाने मागितली माफी. राज ठाकरेंना चिथावणी दिल्यानंतर मागितली माफी. मानसिकता ठीक नव्हती म्हणून ट्विट केलं. सुशील केडियाचं वक्तव्य. नॅशनल हायवेसाठी छत्रपती संभाजीनगर मनपाची 1000 कोटींची मागणी. या संदर्भात 7 जुलै रोजी दिल्लीत बैठक. मनपा अधिकारी रुंद रस्त्यांचे सादरीकरण करणार. पालघरमधील मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बॅनरवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने घेतलं होतं ताब्यात. शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवणं सरकारचा हेतू. कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या केंद्रीय आयुष मंत्री
प्रतापराव जाधवांच्या सूचना. लक्ष्मण हाकेंना जन्माची अद्दल घडू असा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र डुबल यांचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत अपशब्द वापरणं बंद करण्याचा सल्ला. परभणीतील अनेक पंचायत समितीत योजनांच्या लाभासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात. भाजपाचे जिल्हा प्रमुख सुरेश भुमरेंची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार. कोल्हापुरातील आंबे ओहोळ प्रकल्पातील सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना. शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होईपर्यंत स्वस्त बसणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. 10 ते 26 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम गतीनं राबवा. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश. यवतमाळमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. स्थानिक विश्रामगृहात संपर्क प्रमुख पराग पिंगळे आणि जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.